नमस्कार. आज आपण एका अशा प्रश्नावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पडतो की आनंदी होण्यासाठी जी काही आपली धडपड चाललेली असते त्यातून खरंच आनंद मिळतो का, की मग उलटच होतंय. या धावपळीमध्ये आपली जी काही थोडीफार ऊर्जा शिल्लक आहे तीच तर आपण जाळून टाकत नाहीये ना. चला याच प्रश्नाच्या जरा खोलात शिरूया. आपल्याकडे एक सर्वसाधारण समज आहे नाही का, खास करून वयाच्या 58 वर्षानंतर असं वाटायला लागतं की आनंदी राहायचं असेल ना तर सतत काहीतरी करत राहिलं पाहिजे. म्हणजे बघा, क्लबमध्ये जाणं, प्रवास करणं, मित्रांसोबत गप्पा वादविवाद करणं, हे सगळं म्हणजे आयुष्य जगणं असं मानलं जातं. पण खरा मुद्दा आहे ना तो थोडा वेगळा आहे. आपला एक समज असतो की उपक्रम म्हणजे आनंद, पण खरं वास्तव असं आहे की ऊर्जा म्हणजेच आनंद. हो, हेच ते मूळ सूत्र आहे आणि आपलं आजचं संपूर्ण विश्लेषण याच एका समीकरणाभोवती फिरणार आहे. बरं, हे सूत्र अधिक स्पष्टपणे समजून घेण्यासाठी आपण काही खऱ्या आयुष्यातली उदाहरणं पाहूया. या 3 कथा आपल्याला दाखवून देतील की आपली ऊर्जा कुठे आणि कशी वाया जाते आणि त्याचे परिणाम काय होतात. आपलं पहिलं उदाहरण आहे कर्नल रंधावा यांचं. वय आहे 62. आता रिटायर्ड आहेत, पण शांत बसवत नाही. मग काय, रोज संध्याकाळी क्लबमध्ये जायचं, मित्रांना गोळा करायचं आणि राजकीय विषयांवर गरमागरम चर्चा करायच्या. त्यांना वाटतं की अरे वाह, हेच तर खरं जगणं आहे. पण घरी परतल्यावर मात्र वेगळंच चित्र असतं. चिडचिड होते आणि रात्री झोप लागत नाही. अशाच एका रात्री वादविवाद करून आलेत, पण झोप काही लागेना. मग त्यांनी सहज एक जुनं मासिक उचललं, अखंड ज्योती नावाचं, आणि त्यातलं एक वाक्य वाचून त्यांना जणू काही विजेचा शॉकच लागला. वाक्य होतं, प्रखर वादातील विजय हा तुमच्या हृदयाच्या आरोग्याचा पराभव आहे. आणि इतकंच नाही तर पुढे हेही लिहिलेलं होतं की वादविवाद आणि रागामुळे शरीरात कॉर्टिसॉल नावाचं रसायन कसं वाढतं आणि त्याचा थेट ताण हृदयावर येतो. तो एक क्षण, आणि त्या एका क्षणाने त्यांचं सगळं आयुष्यच बदलून टाकलं. त्यांच्या लक्षात आलं की ज्याला आपण आनंद समजत होतो तो तर आतून स्वतःला पोखरणारा विषारी प्रकार होता. आणि मग त्यांना खरा बोध झाला, वादाचं विष सोडा आणि शांततेचं अमृत प्या. आता आपण भेटूया सुमित्रा आजींना. वय 65. त्या बिचाऱ्या शांतीच्या शोधात एका तीर्थक्षेत्राहून दुसऱ्या तीर्थक्षेत्री धावत सुटल्या आहेत. पण त्यांना काय मिळतंय? प्रत्येक ठिकाणी फक्त गर्दी, गोंधळ आणि शरीराला वेदना. त्यांचे गुडघे तर आता पार थकून गेलेत. अशाच एका यात्रेमध्ये वेदना असह्य झाल्या आणि त्या खालीच कोसळल्या. तेव्हा तिथे असलेल्या एका साधूने त्यांना प्रज्ञापुराणमधली कस्तुरी मृगाची गोष्ट सांगितली. गोष्ट अशी होती की एक हरिण सुगंधाच्या शोधात अख्खं जंगल पालथं घालतं, पण त्याला हे माहीतच नसतं की तो सुगंध त्याच्या स्वतःच्या नाभीमध्येच आहे. आणि ती गोष्ट ऐकताच आजींना साक्षात्कार झाला. अरे, ज्या शांतीसाठी आपण बाहेर वणवण भटकतोय ती तर आपल्या आतच आहे. त्याच क्षणी त्यांनी पुढच्या प्रवासाची सगळी तिकीटं रद्द केली आणि शांतपणे नदीकिनारी जाऊन बसल्या. आणि तिथेच त्यांना तो देव भेटला ज्याच्यासाठी त्या इतकी धडपड करत होत्या. त्यांचा बाहेरचा प्रवास संपला आणि आतला प्रवास सुरू झाला. आता वळूया आपल्या तिसऱ्या उदाहरणाकडे. प्राध्यापक शास्त्री, वय 60. ह्यांना एक वेगळंच व्यसन आहे, माहितीचं. सतत व्हॉट्सॲप, न्यूज ॲप्स, व्हिडिओज, काहीतरी सुरूच असतं. त्यांना एकच भीती वाटते की आपण कुठे आउटडेटेड तर होणार नाही ना. पण ह्या माहितीच्या महापुरात त्यांना चिंता आणि मानसिक गोंधळाशिवाय दुसरं काहीच मिळत नाहीये. आणि मग 2 गोष्टी एकाच वेळी घडल्या. एकीकडे त्यांच्या हातात एक मेडिकल रिपोर्ट आला ज्यात लिहिलेलं होतं की माहितीच्या अतिरेकाचा मेंदूवर किती वाईट परिणाम होतो. आणि त्याचवेळी रेडिओवर पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांचं मानसिक उपवासावरचं एक प्रवचन सुरू होतं. बस, या 2 गोष्टी एकत्र आल्या आणि त्यांच्या डोक्यात जणू एक प्रकाश पडला. त्यांना त्या क्षणी कळून चुकलं की ही माहिती गमावण्याची भीती नाहीये, ही तर स्वतःला सामोरं जाण्याची भीती आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी आपले सगळे व्हॉट्सॲप ग्रुप्स लेफ्ट केले आणि त्यांना जो बोध मिळाला तो आपल्या सगळ्यांसाठीच महत्त्वाचा आहे. मन शांत ठेवा, ते मंदिर आहे, कचराकुंडी नाही. तर या 3ही कथांमधून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की बाहेरच्या जगात धावण्याने फक्त ऊर्जा वाया जाते. मग आता प्रश्न असा आहे की शांत राहिल्याने नेमकं काय होतं आणि यामागे काही विज्ञान आहे का? चला बघूया. आणि ही गोष्ट तर खूपच इंटरेस्टिंग आहे. बघा, एका बाजूला आहे आधुनिक विज्ञान आणि दुसऱ्या बाजूला आहे आपलं प्राचीन अध्यात्म. आणि गंमत म्हणजे दोन्ही एकाच ठिकाणी येऊन पोचतात. हार्वर्ड मेडिकल स्कूल काय म्हणतं तर शरीराची ऑटो रिपेअर सिस्टीम तेव्हाच काम करते जेव्हा शरीर आणि मन दोन्ही स्थिर असतात. आणि आपलं अध्यात्म हजारो वर्षांपासून काय सांगतंय? जेव्हा ऊर्जा जपली जाते तेव्हा आनंद कुठल्याही कारणाशिवाय आतून उफाळून येतो. कमाल आहे ना. याच्यामागे एक साधं सोपं केमिस्ट्री आहे.
जेव्हा आपण खूप जास्त बोलतो किंवा खूप जास्त बघतो ना, तेव्हा आपल्या मेंदूत एडेनोसिन नावाचं केमिकल तयार होतं आणि यामुळेच आपल्याला थकवा येतो. तसंच जेव्हा आपण वाद घालतो किंवा रागवतो तेव्हा कॉर्टिसॉल नावाचा स्ट्रेस हॉर्मोन वाढतो आणि याचा परिणाम चिडचिड आणि झोप न लागणं. म्हणजे बघा, आपल्या प्रत्येक क्रियेचा आणि भावनेचा थेट परिणाम आपल्या एनर्जीवर होतो. मग ह्या सगळ्यावर उपाय काय? तर उपाय आहे स्थिरता प्रोटोकॉल. आता हे काय आहे नेमकं? चला समजून घेऊया. विज्ञान या अवस्थेला एक नाव देतं. तर या ऑटो रिपेअर मोडमध्ये जाण्यासाठी 3 सोप्या स्टेप्स आहेत. लक्षात ठेवा. स्टेप नंबर 1, धावणं थांबवा. हे मान्य करा की आनंद क्लब, तीर्थयात्रा किंवा फोनमध्ये नाही. स्टेप नंबर 2, दुरुस्ती सुरू करा. एकांत म्हणजे कंटाळा नाही, तर ती स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक दुरुस्तीसाठी मिळालेली संधी आहे, हे समजून घ्या. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप, पुराव्यावर विश्वास ठेवा. कारण विज्ञान आणि अध्यात्म दोन्ही एका सुरात हेच सांगत आहेत. आणि आता आपण येतोय या संपूर्ण विश्लेषणाच्या साराकडे. या सगळ्याचा जो निष्कर्ष आहे तो फक्त एकाच वाक्यात सामावलेला आहे. आणि ते वाक्य म्हणजे ऊर्जा बरोबर आनंद. हो, एनर्जी इक्वल्स हॅपीनेस. हे समीकरण दिसायला जितकं सोपं आहे ना, तितकंच ते खोल आहे. ज्याच्याकडे ऊर्जा आहे तोच खरा आनंदी आहे. मग तो महालात राहो किंवा झोपडीत, काही फरक पडत नाही. इथे खूप सुंदर विचार आहे. तो असा की प्रकाश मिळवण्यासाठी स्वतःला मेणबत्तीसारखं जळत ठेवून संपवू नका. त्याऐवजी एक असा दिवा बना जो आपलं तेल म्हणजेच आपली ऊर्जा जपून वापरतो, ताकी तो जास्त काळ स्थिर आणि शांत प्रकाश देऊ शकेल. आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. आपलं ध्येय काय आहे? आयुष्याला फक्त जास्त वर्ष जोडणं, की त्या प्रत्येक वर्षात खरं आयुष्य, खरी ऊर्जा आणि खरा आनंद भरणं? यावर नक्की विचार करा.